तर आजचा व्लॉग खास आहे एकदम. बाई सव्याला आणि आपल्याला शिकवणार बेसनचे लाडू. तर चला बघा. आमच्या आगरी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पाहुणे आलेले आहात आणि आता सगळ्या वस्तीला राहतील. चादरी बिद्री धावल्या ना मग त्या इथं आता लग्न यांचं करायचं. सख्या बहिणी रक्ताच्या जेवण बिवण म्हणजे आम्ही केला आणि मग नंतर म्हणजे आठवलंच नाही जेवण करताना असं या घ्यायचा. आणि बाईचा बोलतात चला बेसन लाडू तुला शिकवताव, म्हणजे मस्त त्यावेळी बनवताना एकदम अप्रतिम. तर बोलतं तुला शिकवताव. तर मग बोलू चला मला शिकवाच. आणि असं याद असलं तरी चालतं म्हणजे बेसन किंवा डाळ पण असली तरी ना चालतं. तर आता कशा बनवता बघू. म्हणजे माझ्या मनाने मी करीत घेतलेलं असं बोलू दोनच बनवता नाही चांगलं झालं. तर आता रेसिपी सगळं म्हणजे बघू आपण. तर बायचं करताना आता बोलतो जो अंगणे टाकू आपण. बोलतो चल तुला बेसन लाडू रेसिपी काहीतरी दाखवू. तर मग चला बोलू. तर आता मी टोप चेंज केला म्हणजे तो ना असं खाली याला या होता पातळ होता. तर आता मी दुसरा टोप चेंज केला. तर पिठाला ना नुसतं असं म्हणजे सोनेरी रंग येस्तवर घातलीतच राहायचा. तर बघा तुम्ही म्हणजे असं सेम असंच बघा, काहीच चुकवू नका. जाम भारी बेसनचं लाडू होता. तुम्ही म्हणजे असं पुढे या कराल तर तुम्हाला नीट समजणार नाही. म्हणजे एकदम असे खास अशी रेसिपी आहे. तुम्ही खरंच बघा म्हणजे कुठेही स्किप न करता तुम्ही बघाल ना तर तुम्हाला सगळं समजेल. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स असतात पण त्याच्या मुलाकडं कसं आपलं म्हणजे लाडू फसतात. तर तसं नाही असं आपण जास्त तूप टाकतो किंवा कमी टाकतो. तर बाईचं आमच्या ताईचं एकदम म्हणजे समप्रमाणात असं म्हणजे समप्रमाणात नाही त्यांच्याप्रमाणे असा आपण तसंच करू आता नेक्स्ट टाईमला. तर तुम्ही म्हणजे नीट बघा असं छोट्या छोट्या ट्रिक्स पण ते आपल्याला कामं येतील. तिथं बघायला लागत आहे. पक्का तो तूप टाकायचा. पक्का तो चिमटा दे ना फरका दे. म्हणजे आमच्या आईसारखंच लागतं माझं. रव्याचं काम नंतर का रवा पण घेतो आता रवा पण बसतो तेवढंच करायचं नाही. आता त्याचं तूप आहे तेवढंच करू ना जास्त कसं नुसतंच तूप आहे तेवढं थोडंसं करू. आता कशाला केल्यासारख्या 4 दिवस खाल्ले पण पाहिजे. 4 दिवस तर खाऊ ना. आपल्याला एकदा माहिती झालं का आपण मग 10 दिवस पण खाऊ. परत तुम्हाला 5व्या दिवशी तुम्हाला बोलवायला लागेल. आता तू स्वतः बनव ना आम्हाला खायला बोलव. हा लोणचा खायला रवा आणि या ना रवा नाही टाकला तर रवा ना बेसन ना थोडा रवा मिक्स टाकला म्हणजे थोडंसं गरम करायचा रवा. रवा पण टाकला. म्हणजे रवा टाकला ना असं का थोडं मस्त भरड होता ना असं चिकटणे जास्त होत. मग रवा टाकला ना मस्त चव पण येतं. बारीक रवा करा. हा बारीक रवा टाकायचा. काय बघा सांगतं पुढील प्रमाणे आपण पूर्ण बघू. चांगलं झालं येत असले माणूस का नाही असं नको आपण या तो फोडू का एक नको तो आणले तुझे तर फोड झाला.
गावठीचा वास चांगला येईल. ते आणेल दुसरा गावठी आहे बोलतो साई. चालेल रे. मग लागला तर बघू मग. हा मग म्हणून वाटतं बाय बरोबर या घेते. बायचं पण बघा होता मग ड्रायफ्रूट लाव. ते टेक्निक लावू घेऊ अगोदरच नाही. आता तू ड्रायफ्रूट मध्ये पण पोळायला लागेल आता पीठ. तांब्याला लागला तर नुसतं खाऊ. कलाकार माणसाला देतो. मी त्या दिवशी का गेला घेतल्यावर येत समजा बरोबर. पहिले मी बया केला पीठ भाजला बुजला सगळा मग त्याच्या अर्धा तो टाकला. तूप टाकून भुजून घ्यायचा फक्त पहिले. साखर टाकली ना खाता असेल. मग नंतर पाहिजे तर तूप टाकू शकता आपण. पण लागत तसंच टाकायचा. मग तूप नाही जास्त टाकायचं. साखर मिक्स केल्यावर अजून पिघलतं ना. हा मग त्याचं पाणी होतं लगे. मग तो जास्त अगोदरच नाही टाकायचा. नाही वळलं तर मग टाकायचं थोडासा. हे पण बुजून घ्यायचं. समजा पीठ ना रवा परत बुजायचा. हा रवाच बुजायचा. रवा तर टाकीतच नाही. तो तर बारीक एकदम पीठ असं नाही म्हणून तो रवा थोडासा. नाही तर नाही पाहिजेच रवा. आपला लारवणसाठी वेगळा दळताना बुजायला लागतं ना. बुजायला जास्त लागतं. त्यापैकी बाजरीला म्हणतो तर पक्का बुजायला लागतं. आपण करायला लागलं. हे सगळं काचच आहे. हे प्लॅस्टिक वापरायची कधी काही शेमट टाकतो. हे बेसन रवाच घ्यायचा ना बाय. रव्याचं काहीच काम नाही. नाही का. हा हा म्हणजे याच्या आवडतील आपलं. भरड दळला ना जरा. म्हणजे दळताना भरड दळून आणला ना लारवणसाठी. टक्केवाल्याला सांगायला लागतं तो लारवणसाठी पाहिजे. तर मग जरा भरड दळून देतात. मग काही रव्याची गरज नाही. आता हे नीलपीठ आहे म्हणून. म्हणजे आपल्या याच्यानं पण झालं असतं. हा पण हा पण मी नाही म्हणून तो रवा टाकला. नाही तर रवा नाही टाकला. दळताना थोडा भरड डाला मग चिटकत नाही ते याला. कशाला ते चिकटताना अरे चपावलं तुम्ही बाईचा ना बाईचा ना काहीच नाही. जे लगेच झालं ताबडतोब सगळं काहीच नाही. प्रत्येकाचा हात म्हणजे अलग अलग चव असते नाही. आई कवा पण पाहिजे तर कवच झोपत नाही दुपारचे. ते जवळशी मस्त पहिले लाडू बिरू बनायचो मी ना. तुझा ना ते एक तू एक कर दे. तिथे शिकव ऐकत. पाहिजे ना.
साईडला कशा डिश करपर ना डिश मध्ये काढून ठेव ना दातात तिथे ताट द्यायला लागेल ना वलाला. त्यातच थोडा थोडा घ्यायचा एकदम नको ओढून त्याचं मुलगी गुड्ड्या होते तसं साखर टाकल्या गुड्ड्या नाही त्या गुड्ड्या कुठल्या पाहिजे अशी आयडिया आहे का युट्यूबला कुठं असं सांगतात नाही सांगत साहेब असं गुट्ट्या गुड्ड्या बनतात. मसाला बा मसाला बेसनचा घालायचा. तर तेव्हा असेच जेवलेम बिवलेम बाईचा आणि आम्ही अंग टाकलं तर मी बोललो अशीच बोललो म्हणा बेसनचं बोलला आरूच पट्टा तर बिचारे झोपल्या नाही पण बोलतो नाही चल मी बनवून देता म्हणजे असं त्यांच्या हातचं जामच भारी लागतं तर मग बोललो मग त्यांचा विचार नाही बोलतो आम्ही आता तुला बनवूनच देऊ तर मग बिचारे बघ ना कशा मेहनत करताना झोपणे चांगलं झोपा आराम करा पण नाही म्हणजे आपण जेवढा असं चालता हलता काम करता राहणं तेवढा आपलं शरीरनं असं या करतं आपण जेवढा सुस्त राहणं तर मग सुस्त राहतो म्हणून असं दुपारचे न झोपता असं काहीतरी बनवून मस्त घरातल्यांना खायला द्यायचं नाही का आणि मस्त असं बनवीत घेतलंय बघा मेहनत पण आहे त्याच्यानं पण आपलं व्यायाम पण होत जायचा मिठाई मधला मस्त आयटम वाटतं नाही हे टाक ना पक्का मोठा गेलं तर जास्त मोठं ना जास्त म्हणजे तुपानं असं बुजवून त्याच्यानंच पिठानंच आम्ही ड्रायफ्रूट टाकणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू राहिला असाल तर तुम्हाला समजेल का हीच म्हणजे अशी मेन ट्रिक असं तांब्याखाली सगळं घट्ट म्हणजे ते गुड्डे फोडून घ्यायच्या मग आपलं म्हणजे वलतं असंच म्हणजे कंटिन्यू राहा तुम्हाला छोटीसे टिप्स पण असं म्हणजे उपयुक्त की जे बेसन लाडू लवर म्हणजे आता परशा कॉर्नरला पण सहज भेटतात पण आपलं आपण मन भरेस तर आपण खाऊ शकतो तर बाईचं कसं बनवतात ते पूर्ण लक्ष द्या आणि बाईचं खरंच आमचं म्हणजे जाम भारी स्वयंपाक सगळं मस्त बनवतात तर तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि बघा आणि बनवा जास्त नाही हळदी घे तर मस्त असा वास पेट वेलची पूड एलचीची पूड टाकले ड्रायफ्रूट टाकले पिठी साखर काही तूप पण गरम केले एकदम जास्त तर आपली घरातली नॉर्मल साखर असताना तर ती पण चालतं मिक्सरमध्ये अशी फिरवून घ्यायची आणि मग ती बारीक करायची चंद्रा नको पका घेऊ घालते थोडासाच आहे अगं सुक्क खायला लागलं चिकट नाही खायला चांगलं याच घालतं कसं थोडाच नाही बोलायला लागली बोलते रे बोल पक्का घेतल्यावर काय होतं ते पक्का मग तूप सुटतं त्याला
तो ड्रायफ्रूट पण पूर्ण नाही टाकलं. आता याटकले ना ते याटकले ना आता ड्रायफ्रूट टाकलं. बोलतो ना आता आपण हाताने हे करू नका. थोडं घसायला लागेल. बोलू गोड इकडे बसून चालेल ना. हे थांब तिकडे का करायला पाहिजे नाही. बस. पण ते याच जोर आणतो कोणी पण पहिले खाऊन टेस्ट नाही करायचं कसं दुसऱ्याला तसंच नसतं शेबडीने कसं म्हणजे राजा तर त्या पण तर मग दुसऱ्यांना सांगायचं पण टेस्ट करायचंच. म्हणजे पहिले राजे महाराजे होतं त्यांचे नसं नियम होता का पहिले जे त्यांची ते जे रांधेत म्हणजे ते पहिले त्यावेळी करीत असं टेस्ट. आता पदार्थ आपण एवढे खर्च करून करत हो आणि मग तो पुढे झाला समजा काही पण याच्यात कमी झाला तर मग फायदा नाही ना. हो त्यापेक्षा टेस्ट केलेली काय वेळ. तर बघा कसे गोल गोल लाडू वलीत लावलेत. ताट घेऊ का देवाला. तर बघू शकता तुम्ही मोठा आहे देखील. तर आम्ही चाललो इकडे हल्लो लागला ना डबे नाही साईज बरोबर. तर पहिला आपण देवाला ठेवू. अरे तू मला येतो म्हणून तो बाहेर तो आता करले देवाच्या नावाने तो तिकडे टाकले तो ठे. खरंच का. तर आमच्या आगरी कोळी लोकां म्हणजे आम्ही पहिले काही पण गोड वस्तू केली ना तर देवाऱ्यान ठेवतो. काही पण सण केला ना आम्ही आगरी लोक पहिले अशी देवाऱ्यान ठेवतात. आणि आता आपण टेस्ट करूया. एक नंबर एक ताई का तर मोठ्या बहिणी बनवित आहे. छोट्या बहिणी खाते भारी ना. एक नंबर. आता कवा याल ना याच बनवून खाऊ ना. आता कवा म्हणजे 100% आठवण पाहिजे फक्त सुगंधाला काय नाही यायचं. जामच भारी. खरंच आवडले ना. मन प्रसन्न झाला खरंच ना. बहिणी असावा तर अशा. हो एक आता तुला किती आठवण राहील. मग झोपलो असं किती आठवण. परत कधी तर आम्ही म्हणजे झोपलो नाही. मी अशीच बोललो मला पण बेसनचे लाडू जाम पटकन. तर जेवली झाली. बाईचं बोलताना आम्ही राहतो झोपत नाही तुला बनवूनच देऊ. आणि रेसिपी पण म्हणजे शिकवसा काहीतरी शिकत राहायचं आहे बनवलं. प्रशांत कॉर्नरमध्ये तुम्हाला हल्ली साथ देतील. इथे तुम्हाला राज भेटतील आणि ते पण मायेने बनवलेले प्रेमाने बनवलेले. त्याची गोडी अजूनच. त्याची गोडी अजूनच. तर आपले बेसनचे आमचं बेसनचं लाडू तयार झालेलं आणि एक खाला मी तेवढंच मस्त लागला म्हणजे तर जामच भारी. आणि यावेळी बनवले काही सवी सगळं श्रेया ताई या ताईने बी मदत केली. ते तिकडे बी मदत करता ये. तर चला आता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. आमच्या आगरी कोळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच बघत राहा ब्लॉग. तरी आता एक बाईला बरा नाही म्हणून नाही तर ती पण आली असती नाही. सिंपल घातली.
म्हणजे बाईचं नाव वस्तीला ठेवणार होतो, पण त्यांना जायचं होतं. मग पोरीना ठेवल्या बाई सवी, साक्षी, सानिका आणि दिशा तिघीजणी राहिल्या. मग पोरीनं सांगला पण डोंगरावर जाऊ आणि तो पण ब्लॉग तुम्ही बघा. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, सोपं आहे. जय आगरी कोली.